Hello friends, we are going to see the lesson a play where we are going to see small drama or a one act play. This one act play is divided into two parts. One act play म्हणजे एक ॲक्ट असणार एक छोटंसं नाटक, नाटिका ज्याला म्हणतो आपण. ही नाटिका एक ह्युमरस आहे, विनोदी नाटिका आहे. आता ही विनोदी का आहे? तर ही नाटिका जिथे घडते ते एक किंगडम आहे, राज्य आहे आणि या राज्याचं नावच अंधेर नगरी असं दिलेलं आहे. आता हे निगेटिव्ह नाव अंधेर नगरी असं नाव कुठं नसतं. पुण्यनगरी आपण ऐकतो, पण अंधेर नगरी हे थोडंसं वेगळं नाव आहे ना. आणि राजाचं नाव आहे किंग चौपट. आता चौपटचा अर्थ आपल्याला माहितीच आहे. राजाचं नाव कसं असतं, खूप पॉझिटिव्हिटीनं भरलेलं असतं, पण इथे किंग चौपट असं या राजाचं नाव दिलेलं आहे. यामध्ये 14 कॅरेक्टर्स आहेत. त्यातले हे फर्स्ट 2 सोडले, फर्स्ट गार्ड अँड सेकंड गार्ड, सर्व कॅरेक्टर्स खूप महत्त्वाचे आहेत. आता या राज्यामध्ये चालणारा जो काय कारभार आहे तो आता आपण पाहणार आहोत. आणि त्याशिवाय इथं राज्यकारभार करणारा राजा हा किंग चौपट कशाप्रकारे त्याचं राज्य चालवतो, कशाप्रकारे निर्णय देतो, हे आपण पाहणार आहोत. आणि इथं एक सिक्वेन्स आहे ही इथून डिसायपलपासून हे एक खटला भरलेला आहे इथं. आणि इथं न्याय कसा दिला जातो ते आपण पाहणार आहोत. ओके, लाईन बाय लाईन आपण पाहू. पण मी आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट्स मार्क डाऊन केले आहेत की पॉइंटरनी, ते आपण पाहणार. थोडंसं लेंदी आहे, 2 पार्ट्समध्ये आहे डिवाईड केलेलं. आपण दोन्ही भाग पाहणार आहोत त्याचे. ओके, लेट स्टार्ट विथ द प्ले. सी, द play existed in a court of a king in a Andher Nagri, where two guards are there and two guards are talking with each other. In this second guard, first guard says that to the second guard, "Be alert, the king is about to arrive." Here, in this kingdom, now court is going to start and king is about to arrive. What was the reaction of the second guard? See, who wants to be alert? Life seems like one long sleep in this land. I am at ease all day, though I am guard. See, इन रियालिटी, इन फॅक्ट काय असतं की गार्ड म्हणजे त्याला खूप जबाबदारी असते. पण इथला गार्ड काय म्हणतो, कोणाला अलर्ट राहायचं आहे, सावधान राहायचं आहे. इथं माझं आयुष्य हे खूप छान चाललेलं आहे, असं मला वाटतं की खूप मोठी झोप मी घेतोय. आय एम ॲट इज ऑल डे. मी दररोज खूप निवांत असतो. ॲट इज म्हणजे खूप निवांत असतो. दो आय एम अ गार्ड, जरी मी गार्ड असलो तरी. बट फर्स्ट गार्ड सेज, हाऊ बोरिंग. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. दररोजचं जीवन कसं झालं, बोरिंग झाले. आणि आज काहीतरी नवीन घडू दे, काहीतरी नवीन उलगडा होऊ दे या कोर्टमध्ये. इट वूड एनलायवन द ॲटमॉस्फिअर. आणि असं काहीतरी घडू दे की वातावरण उल्हासित झालं पाहिजे. दररोज तेच 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 त्याचा कंटाळा आलेला आहे त्याला. देन सेकंड गार्ड सेज दॅट ही वूड बी इक्वली हॅप्पी इफ देअर वॉज नन. आता जर काहीच कोणच आलं नाही तर मला तर खूप आनंद होईल, तो म्हणतो. बट फर्स्ट गार्ड सेज, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. समवन केम देअर. कोणतरी नवीन व्यक्ती येते आणि गार्ड त्याला थांबवतो. तू कोणतरी नवीन आहेस, आता पहिल्यांदा तुझी आयडेंटिटी मला दाखव. अँड हिअर न्यू पर्सन इज अवर थर्ड कॅरेक्टर, डिसायपल. डिसायपलचा अर्थ शिष्य आहे. तो शिष्य काय म्हणतो, यू आर राईट, आय एम अ विजिटर हिअर, अ डिसायपल ऑफ द वाईस सेज फ्रॉम घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. पहा, नावं किती वेगळे आहेत की अंधेर नगरी, घनघोर फॉरेस्ट, हा त्या किंगडमच्या जवळच्याच एका फॉरेस्टमधून आलेला आहे. फर्स्ट गार्डचे, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. तू का आलेला आहेस इथं म्हणून विचारतो. द डिसायपल सेज दॅट आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complications. आता इथं तो का आलेला असतो की त्यानं खूपशा स्टोरीज ऐकलेल्या असतात, आश्चर्यकारक अशा अमेझिंग स्टोरीज ऐकलेल्या असतात आणि त्याला आता इथे येऊन ते बघायचं असतं. आणि स्पेशली काय आहे तर या राज्यामध्ये सर्व वस्तू एकाच भावाने विकल्या जातात
आणि एकाच किमतीने विकल्या जातात, त्यामुळं कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन तिथं येत नाही आहे. मग त्यावरती हा फर्स्ट गार्ड सांगतो, यू आर हर्ड राईट, इन अवर लँड you can buy the most rich and delectable sweets for the same price as an equal measure of vegetables. त्याच्या राज्यामध्ये सर्वात महागातले स्वीट्स, मिठाई आणि साधी भाजीसुद्धा असेल तर एकाच किमतीमध्ये ती विकली जाते. टकासेर भाजी, टकासेर खाजा. टकासेर हे एक करन्सी आहे. तर जर भाजी असेल तीही त्याच भावात आणि खाजा म्हणजे एखादी स्वीट महागातली असेल तीही त्याच भावात. आय एम क्वाईट हॅप्पी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. आणि त्यामुळे आमचं आयुष्य कसं झालं आहे, अगदी इझी झालेलं आहे. सो इट शुड बी, इट शुड डिसायपल म्हणतो, इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन द लँड, दिस लँड. तो शिष्य जो आहे त्याला या राज्यामध्ये राहायचं आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. पहिल्यांदा त्या राज्यामध्ये आजच्या दिवस त्याला तिथला कोर्ट अटेंड करायचा आहे, राजकारभार बघायचा आहे आणि तिथला जो महान राजा आहे चौपट त्याला आदर द्यायचा आहे. देन आता ह्या राजांची एंट्री होते. सेकंड गेट, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हू आर इन द क्यू. Then loud voice comes from a backstage. Here you people, here comes the most noble, most devout, most gracious, most learned king Chaupat of this vast kingdom. Make way for the king. Bow to the royal monarch. Monarch means Badshah. King Chaupat arrives to the fanfare of words and drums and takes his place on the throne. And here comes the king. How? With fanfare of birds. मीन्स अब्दागिरी, डामडौल खूप आहे आणि त्यामध्ये त्या राजांची एंट्री होते आणि ते राजा जाऊन आता थ्रोन म्हणजे सिंहासनावरती बसलेले आहेत. किंग सेज दॅट लेट्स द कोर्ट बिगिन. 4 गार्ड मेसेंजर्स. द फर्स्ट कंप्लेंट. आता फर्स्ट कंप्लेंट किती हास्यास्पद आहे पहा. थीफ. कोणत्याही राज्यामध्ये आपण आत्ता पण ऐकलेलं आहे की चोर हा कधीच त्याची स्वतःची कंप्लेंट घेऊन राजाकडे येत नाही, पोलिसांकडे चोर कधीच जात नाही. पण इथं चोर या राजाकडे कंप्लेंट घेऊन आलेला आहे. काय? जस्टिस. ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. आणि हा चोर राजाकडे न्याय मागतोय. कसा न्याय मागतोय बघा, की राजा विचारतो, व्हॉट इज युअर कंप्लेंट. देन ही सेड, in this great land of Andher Nagri, my friend and I have been truly hard-working, honest Jews. तर पहा, चोर आहेत जे हार्डवर्किंग ऑनेस्ट आहेत, जे कष्टाळू आहेत आणि जे प्रामाणिक आहेत आणि जे चोर आहेत. All these years we have been true to our profession and what is our reward? Last night with great efforts. आता हा चोर म्हणतो की आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही हार्डवर्किंग आहोत. म्हणजे चोरी करणे हा एक तिथं व्यवसाय आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चोरी करणे ही वाईट गोष्ट मानली जात नाही. आणि तो आता कंप्लेंट करतो. वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस वेन ऑल हिज फॅमिली वेर अवे. माय फ्रेंड peered through that hole into the house when suddenly the wall collapsed. And he wails louder, तो मोठ्याने ओरड, and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. Oh king, is the merchant's fault for living a house with such a weak walls. See, पहा किती हास्यास्पद आहे की एक चोर सांगतोय की त्याचा मित्र भिंतीमध्ये होल पाडल्यानंतर ती भिंत कोसळून त्याचा मृत्यू झाला आणि आता मला न्याय पाहिजे. देन किंग सेज, आता यावरती राजाचा न्याय काय असतो. द मर्चंट ॲट वन्स, अ लाईफ फॉर लाईफ. आता जर चोराचा मृत्यू झाला आहे तर तिथं जो राहणारा मर्चंट आहे, व्यापारी आहे, त्याला आपण काय करू. द मर्चंट मस्ट बी हँग. त्याला फाशीची शिक्षा हा राजा सुनावतो. म्हणजे कसे अंधेर नगरी आहे, इथं कोणत्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही आहे, नावानुसारच ही नगरी आहे. देन त्या मर्चंटला म्हणजे त्या व्यापाराला इथं आणलं जातं. मर्चंट काय म्हणतो, मर्सी ओ नोबल किंग,
आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. आता ह्या चोरांना स्किल्ड प्रोफेशनल्स म्हटलं जाते, कौशल्य प्राप्त असणारे व्यावसायिक म्हटलं जाते. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड. इट इज द फॉल्ट ऑफ द bricklayer who carelessly built such a weak wall. आता इथं हा व्यापारी हा ब्रिकलेअरला म्हणजे जो गवंडी आहे त्या गवंड्याला इथं काय करतो की दोष देतो की त्याच्यामुळे ही भिंत पडलेली आहे. तर राजा कोणत्याही प्रकारचा विचार न करता ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली ब्रिकलेअरला बोलवून गेलो. पुन्हा सेकंड गार्ड त्या ब्रिकलेअरला घेऊन येतो. द ब्रिकलेअर काय म्हणतो, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, have mercy. I beg you, don't send me to the gallows. I agree that I built the wall which collapsed and killed a man, but it was not due to my carelessness. आता इथं कोणीही राजाला विरोध करायचा धाडस करत नाही की हा चोर आहे, त्याने चोरी केली असती त्या व्यापाराच्या घरी, पण तसं नाही आहे. ब्रिकलेअर काय म्हणतो, इथं माझा फॉल्ट नाही आहे की भिंत कोसळली. द मॉर्टर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज of very poor quality. There was too much of water mixed in it. It is entirely the mortar maker's fault. आता मॉर्टर म्हणजे काय आहे, तर रेती मिश्रित सिमेंट असतं जे भिंत बांधण्यासाठी वापरतात. ते जे एक मिश्रण असतं त्याला मॉर्टर मेकर, आणि ज्याने ते मिश्रण तयार केलेलं आहे त्याला मॉर्टर मेकर म्हणतात, आणि त्याचा तो फॉल्ट आहे असं तो ब्रिकलेअर म्हणतो. तर राजा कोणताही विचार न करता मॉर्टर मेकरला इथं बोलवून घेतो. तर मॉर्टर मेकर आल्यानंतर तो सुद्धा काय म्हणतो बघा की ओ मर्सिलेस किंग, प्लीज डू नॉट हँग मी. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. पण राजाला त्याची पत्नी किंवा त्याच्या मुलांशी काही लेणं देणं नाही आहे. राजाला फक्त इतकं माहिती आहे की एकाचा मृत्यू झाला आहे म्हणून मला दुसऱ्याला फाशीची शिक्षा द्यायची आहे, म्हणून याला अंधेर नगरी असं म्हटलं जातं. मॉर्टर मेकर काय म्हणतो, राजा म्हणतो, यू मस्ट पे विथ युअर लाईफ. नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन extraordinarily large mouth, so excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useless pot. पहा किती हास्यास्पद आहे हे, की तो म्हणतो की ज्या भांड्यातून मी पाणी ओतत होतो त्या भांड्याचं तोंड खूप मोठं होतं, त्यामुळे हा फॉल्ट माझा नाही आहे, तर ज्याने हे पाण्याचं भांडं तयार केलं त्या पॉटरचा आहे, त्या कुंभाराचा हा फॉल्ट आहे. तर राजा कोणताही विचार न करता कोणाला बोलवून घेतोय, त्या पॉटरला बोलवून घेतो. त्या पॉटर आल्यानंतर पुन्हा तो काय म्हणतो बघू की युअर मॅजेस्टी शो मर्सी. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड to the mortar maker was a defective one, but I am not guilty. As I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of anklets. It was the moneylender's daughter. She distracted me just as I was shaping the mouth out, and it became too white. तर तो म्हणतो की ज्यावेळेस मी हे भांडं तयार करत होतो आणि त्या तोंडाला शेप देत होतो वरच्या बाजूला, त्यावेळेस नेमकं इथं एका जमीनदाराची मुलगी निघाली होती आणि तिच्या पैंजणाचा आवाज, अँकलेट्स म्हणजे पैंजण, आणि त्याचा जो छुमछुम आवाज आहे त्या आवाजामुळे मी डिस्ट्रॅक्ट झालो आणि त्यामुळं माझ्याकडूनही चूक घडली. आता राजा कोणताही विचार न करता पुन्हा त्या मनी लेंडर्स डॉटर म्हणजे जमीनदाराच्या मुलीला तिथं बोलवून घेतो आणि तिला आता सेंड टू द गॅलोज, हिला फासावर चढवा अशी सरळ आज्ञा देतो. आता इथं त्या मनी लेंडर म्हणजे हा जमीनदार येतो. तर जमीनदार त्याची बाजू कशी मांडतो बघा. ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. पुढच्या सोमवारी तिचा विवाह आहे असं तो सांगतो. तर इथं आता ह्या पिक्चरमध्ये पॉटर आहे आणि ही मनी लेंडर्स डॉटर आणि गोल्डस्मिथ आहे. आता इथं ही गोल्डस्मिथविषयी सांगणार आहे. काय सांगणार आहे पहा. तर ही मुलगी सुद्धा स्वतःची बाजू कशी मांडते पहा की इट्स ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. आता इथून बघू आपण, हा सर्व फॉल्ट कोणाचा आहे तर तो गोल्डस्मिथचा आहे, सोनाराचा आहे. का
तर तिचं लग्न पुढच्या सोमवारी आहे आणि तिची ज्वेलरी दिली नाही म्हणून तिच्या वडिलांनी तिला त्या सोनाराकडे पाठवलं आणि सोनाराकडे पाठवल्यानंतर त्या सोनाराने ती पूर्ण केली नाही वेळेत, त्यामुळे मला जावं लागलं आणि त्याच्या दरम्यान हा पॉटर कुंभारमध्ये आला आणि त्याला माझ्या पैंजणाचा आवाज आला. त्यामुळं जर सोनाराने वेळेत माझी ज्वेलरी दिली असती तर मला तिथं जावंच लागलं नसतं. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम आय वुड नॉट हॅव बीन फोर्स्ड टू गो पास्ट द पॉटर्स शॉप. आता राजाने काय केलं, देन सेंड फॉर द गोल्ड स्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग्ड. आणि आता राजाने ऑर्डर दिली की आता त्या सोनाराला काय करा, फाशीची शिक्षा द्या. आता इथंपर्यंत हा जो आहे हा फर्स्ट पार्ट आहे या आपल्या लेसनचा. सेकंड पार्ट आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहू, कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होते. ओके, खूप छान लेसन आहे. आय होप यू लाईक इट. ओके.